गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। अधिक महिन्यानिमित्त सासरवाडीत धोंडे जेवणाचा कार्यक्रम आटपून अवघे 3 दिवस उलटले असतानाच एका विवाहितेची तिच्याच पतीने गळावळून हत्या केली। कन्नड तालुक्यातील ठाकरवाडी कळंकी परिसरात ही घटना घडली असून चारित्र्याच्या संशयावरून घडलेल्या प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला असून सर्वात वेदनादायक बाब म्हणजे हा थरार त्या दाम्पत्याच्या 2 लहान मुलांनी प्रत्यक्ष पाहिला। कांताबाई दगडू मध्ये वय वर्ष 33 असे मृत महिलेचे नाव असून पती दगडू अशोक मध्ये वय वर्ष 40 याच्या विरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतीये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दगडूमध्ये हा पत्नी आणि 4 मुलांसह ठाकरवाडी येथे राहत होता। बुधवारी सकाळी 9:30च्या सुमारास त्याने मोठी मुलगी अंकिता वय वर्ष 12 आणि सीमा वय वर्ष 10 यांना घरी ठेवले। त्यानंतर पत्नी कांताबाई यांनी मुलगे शुभम वय वर्ष 8 आणि हृदय वय वर्ष 4 यांना दुचाकीवर बसवून गुजरदरी येथील सासरवाडीकडे निघाला। कळंकी घाटातील निर्जन जंगल परिसरात पोहोचल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबवली आणि याच ठिकाणी पूर्वनियोजित कट रचून एका साथीदाराच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने कांताबाई यांचा गळा आवळण्यात आला। श्वास गुदमरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। आईवर सुरू असलेला जीवघेणा हल्ला शुभम आणि हृदय या 2 चिमुकल्या मुलांनी प्रत्यक्ष पाहिला। घाबरलेल्या अवस्थेत दोघांनी घटनास्थळावरून पळ काढत गाव गाठले आणि ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला। मुलांकडून माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। तोपर्यंत कांताबाई यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी मयत महिलेचे चुलत भाऊ विलास कडुबाग मेंगाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी दगडूमध्ये हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। पोलीस तपासात ही हत्येमागे हाच संशय कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अवघे 3 दिवसापूर्वीच हे संपूर्ण कुटुंब गुजरदरी येथील सासरवाडीत अधिक महिन्यानिमित्त आयोजित धोंडे जेवणासाठी गेले होते। त्यावेळी सर्व काही सुरळीत असल्याचे दिसून आले होते। त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेने नातेवाईकांनी ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसलाय। आईच्या मृत्यूमुळे 4ही निष्पाप मुले पोरकी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होतीये। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।